कधी कधी आयुष्यात असा फेज येतो की आपल्याला वाटतं की देव माझ्यासोबत खरंच आहे की नाही आहे. म्हणजे मी इतका विश्वास ठेवून सुद्धा देव मला मदतच करत नाही. कारण आपल्यासोबत सतत वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी आणि आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना मन लावलं, ज्यांना मदत केली, त्यांच्या वाईट प्रसंगात आपण धावून गेलो. जेव्हा आपल्यावर वाईट प्रसंग आला, वाईट वेळ आली, त्याच लोकांनी, त्याच फ्रेंड्स म्हणा, फॅमिली मेंबर्स म्हणा, त्या प्रत्येकांनी आपल्याला तितक्या वाईट कठीण परिस्थितीत सोडून गेले आपल्याला. म्हणजे आपण सगळ्यांच्या कठीण परिस्थितीत धावलो आणि जेव्हा आपल्यावर वेळ आली तेव्हा आपल्यासोबत कुणीच नाही. म्हणजे अशी सुद्धा आपल्यावर वेळ येते की आपल्याला वाटते की आपल्याकडून फक्त गरजा भागवून घेतल्या, आपला यूज केला गेला, आपल्याला चीट केलं, आपल्याला नको ते बोललं, हसलं आणि वेळ आली तर आपल्याला हे देऊन गेले. म्हणजे आपण एकटं पडलेलो असतो, इतकं तळमळत असतो, आपलं मन दुःखाने भरून गेलेलं असतं. चारही बाजूनी आपल्याला असं वाटतं की इतकं संकट असताना माझ्यासोबत असं कसं होऊ शकणार, माझ्यासोबतच असं का होतं, माझ्यासोबत एवढं वाईट की मी सगळ्यांना एवढं आपलं समजलं आणि वेळ आली तर सगळ्यांनी माझी साथ सोडून दिली. म्हणजे मी एकटी पडली किंवा मी एकटं पडलेलो. आणि जेव्हा आपण वैतागलेलो असतो सगळ्या गोष्टींनी दुःखाचा पहाड आपल्यावर कोसळलेला असतं, तेव्हा वाटतं देवा तू माझ्यासोबत आहेच नाही. म्हणजे मला इथे सांगायचं आहे, जेव्हा आपल्या आयुष्यात इतक्या वाईट प्रसंग येतात, इतक्या वाईट परिस्थित्या येतात ना, तेव्हा आपल्याला वाटतं की देव माझ्यासोबत आहे नाही. पण माहिती आहे तीच वेळ असते जेव्हा देवाने आपलं जे बोट असतं ना ते घट्ट पकडलेलं असतं. कदाचित त्यावेळी जर देवाने आपलं बोट सोडलं असतं ना, तर जे आपण म्हणतो ना की मला आयुष्यात असे अनुभव आले की मला सगळं आश्चर्य वाटलं. म्हणजे अपेक्षा नव्हती की या इतक्या वाईट परिस्थितीत, प्रसंगात माझं काहीतरी चांगलं होणार. कारण देवाने आपलं बोट पकडलेलं असते. ज्यावेळी लोकांनी आपली साथ सोडलेली असते त्यावेळी आपलं देवाने बोट पकडलेलं असते, हात पकडलेला असते. त्या प्रसंगात आपण एकटं नसतो, तो असतो आपल्यासोबत. आपल्याला जरी तो अवतीभवती दिसला नाही ना, पण त्याची सावली, त्याची माया आपल्यासोबत असते. जेव्हा आपल्यावर इतकी वाईट परिस्थिती येते की आपले हातपाय थरथर कापतात दुःखाने, आपल्याला असं वाटते की मी म्हणजे माझं आयुष्य ठेवू, संपवू. म्हणजे सगळ्या वाटा बंद दिसतात, सगळे दूर गेलेले दिसतात. ज्यांना आपण जीव तोडून माया, जीवन दिलेलं असतं, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला असं आयुष्यात संपल्यासारखं वाटतं. प्रत्येक वाट बंद दिसते, पण आपल्या नवीन वाटा तो तयार करत असतो. आपलं काय असतं, आपल्याला जे व्यक्ती आवडतात, ज्या गोष्टी आवडतात, त्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या मनाने येतात. आणि जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखा काही वापर करून सोडून चालले जातात लोक किंवा दूर चालले जातात, तेव्हा देव आपल्यासाठी असे काही, आपण म्हणतो ना एंजल्स, फरिश्ते, खरंच देव आहे का, तर अवतीभवती इतके चांगले लोक पाठवतो. म्हणजे ते लोक आपल्यासाठी चांगले असतात, आपल्या जीवनासाठी चांगले असतात. ते आपल्याला मदत करतात, ते आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीचे दारं उघडायला मदत करतात, आपल्याला संधी दाखवतात, आपल्या आनंदात भर घालतात. असं नाही की ते लोक आपल्या आनंदाला ओढून नेतात, आपल्याला वाईट गोष्टीत ढकलत नाही. ते लोक आपल्याला चांगल्या गोष्टीत पुढे ढकलतात. तेच असतात आपले एंजल्स, फरिश्ते. आणि तेच असतं देवाने आपल्यासाठी काहीतरी चांगले व्यक्ती पाठवलेले असतात, जे आपल्याला आवडतं म्हणून चांगलं असतं नाही, तर ते संपूर्ण आपल्या जीवनासाठी, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी चांगले व्यक्ती, चांगल्या गोष्टी देवाने पाठवलेल्या असतात. तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल. आपल्याला जेव्हा एखाद्या वेळी वाटतं की इतक्या वाईट प्रसंगात माझ्यासोबत ती गोष्ट इतकी चांगली घडली कशी, तर तेच समजायचं, तेच साईन समजायचं की परमेश्वर आपल्यासोबत आहे. तो आपल्यासोबत कधीच वाईट होऊ देत नाही. कारण आपले जर कर्म चांगले असते, आपले चांगले उद्देश असले, जरी आपल्याला एखाद्या वाईट परिस्थितीत लोकांनी सोडून गेले, लोकांनी नावं ठेवले, लोकांनी तोडलं, तडपडत सोडलं असं म्हणतो आपण त्याला, काही प्रॉब्लेम नाही. त्याला आपले सगळे कर्म दिसत असतात. कारण तो भाग्यविधाता आहे, तो भाग्य बनवण्याची विधी शिकवत असतो. तर आपल्याला ते सगळे चांगले कर्म करून भरायचे असतात आपले भाग्य. मग असं कसं म्हणू शकतो आपण की तो आपल्यासोबत नाही? तो आपल्यासोबत असतो, फक्त तो आपल्याला दिसत नाही. म्हणून देवावर, आपल्या कर्मावर नक्की विश्वास ठेवायचा. आपण कुठल्याही वाईट परिस्थितीत असला तरी मनातून त्याला आवाज द्यायचा, तो येतो आपल्यासोबत. आपण काय करतो ना, जेव्हा आयुष्यात ठरवतो की मला ही गोष्ट मिळवायची आहे, माझ्यासाठी ही गोष्ट बरोबर आहे, ही झालीच पाहिजे, मनानुसार झाली पाहिजे, मी जसं म्हटलं तसंच झालं पाहिजे, आपल्या मनातला तो हट्टास असतो. कधी कधी आपण म्हणतो देवा मला तुझ्यावर विश्वास आहे, तू ही गोष्ट माझी करणार. मग खरंच आपल्याला जर देवावर विश्वास असते तर मग आपण असं कसं म्हणत असतो की तू ती गोष्ट माझ्यासाठी केली नाही म्हणजे देवा तू माझ्यासोबत नसणार किंवा तू आहेच नाही. म्हणजे काही पण या सगळ्या कथा बनलेल्या असणार की देव असतो वगैरे वगैरे. आपण ना तिथे आपल्या कर्माबद्दल काय ना एक्सेप्ट केलेली नसते आपण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट. कधी कधी परमेश्वर पण आपली परीक्षा बघणार ना. कारण बघा जेव्हा आपण एखादं आपलं काम करायचं ठरवतो, आपल्या आयुष्यात घडली नाही आपल्या म्हणण्यानुसार, तर आपण खूप चिडतो. कधी कधी आपण वेगळ्या वळणावर जातो, वेगळ्या लोकांच्या संगतीने लागतो.
आपण असं तर म्हणू शकतो ना देवाला की ठीक आहे, मी माझे कर्म पूर्ण केले, पण जर ही गोष्ट माझ्या आयुष्यात आता प्रेझेंट ठरवलेली झाली नाही तर पुढे काहीतरी चांगलंच होणार असेल. जर आज ही गोष्ट माझी झाली नाही तर आपल्या सगळ्यांना अनुभव येतं कधी कधी आयुष्यात ना आपल्याला हवी असलेली गोष्ट होत नाही, मिळत नाही किंवा घडत नाही. तेव्हा माहिती आहे काही महिन्यांनी काही वर्षांनी आपण जेव्हा पाठीमागे वळून बघतो तेव्हा आठवते आपल्याला की ती गोष्ट जी त्यावेळेला घडली नाही ती खूप चांगलं झालं. कारण जो आता प्रेझेंट मोमेंट आपण आनंदाने जगत असतो ना, जर ती गोष्ट त्यावेळेला घडली असती तर आज आपण इतक्या आनंदाने जगू शकलो नसतो. हे आपल्याला प्रत्येक वेळी कुठे नाही कुठे कधी नाही कधी अनुभवायला येतं. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सरेंडर केलं पाहिजे की ठीक आहे, जे होणार ते चांगल्यासाठीच होणार, नाही होणार ते पण चांगल्यासाठीच. आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल एक्सेप्टन्स भावही ठेवलं तर लाईफ खूप इझी होते. शांततेने मनातनं प्रार्थना करा, थँक्यू म्हणा, प्रत्येक गोष्टीबद्दल ना धन्यवाद म्हणणं व्यक्त केलं ना तर आयुष्य खूप सुंदर, सकारात्मक आणि खूप खूप आनंदाने भरून निघतं. खूप वाईट प्रसंग येते ना तेव्हा थोडं शांत होऊन स्वतःला बोलायचं की ठीक आहे, मला त्या देवाच्या वेळेवर, त्या प्रोसेसवर, सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे, माझं चांगलंच होणार. आणि आयुष्यात असा वेळ येतो जेव्हा आपण खूप खूप त्रासाने भरलेलं असतं, आपलं मन सतत रडत असते, मनात इतके दुःख, इतकं टेन्शन असतं, म्हणजे आपण फुटून फुटून जे रडणं म्हणतो ना ते सगळं आपल्या जीवनात सुरू असतं. आतमध्ये दुःखाचा बाजार, डोंगर काय ते, आणि मग त्यांना दाखवणं की म्हणजे लोकांसमोर माझ्या मनातली दुःखाची फिलिंगचा गोंधळ नको व्हायला म्हणून मनात खूप दुःख आणि बाहेर हसू. तेव्हा असं वाटतं ना आपल्याला की आपलं आयुष्य असंच राहणार. अनुभव आलेला असेल, दिवस रात्र आपण रडत असतो, आपल्याला काहीच सुचत नाही, सगळीकडे बाहेर प्रकाश असतो पण आपल्या मनातला अंधार, आणि असं वाटतं जीवन इथे आपलं संपलं, म्हणजे आपल्या आयुष्यात कधीच सूर्योदय होऊ शकणार नाही. पण देवाला हे सुद्धा म्हणतो की आता मी परीक्षा देऊ शकणार नाही, आता मी थकलेली आहे, माझी सहनशक्ती संपलेली आहे, खूप वर्ष झाले, खूप महिने झाले सतत मला दुःखाला समोर जावं लागतं, काहीच कधीच चांगलं होत नाही. पण त्याच्या वेळेवर नक्की विश्वास ठेवायचा, तो आपल्याला साथ देतो, आपल्याला वाटा दाखवतो, त्या वाटांवर चालावं आपल्याला लागणार आहे, ते पावलं आपल्याला उचलावं लागणार आहे. जेव्हापर्यंत आपण पाऊल उचलणार नाही ना तेव्हापर्यंत त्याच्या त्या ठरलेल्या दिशासुद्धा आपल्याला दिसणार नाही. म्हणून कधीच असं म्हणायचं नाही की तो माझ्यासोबत आहे नाही. आपले चांगले कर्म आहे तर भिण्याचं काहीही गरज नाही. लोक काय म्हणणार मी या गोष्टीतून निघली तर, लोक काय म्हणणार मी या गोष्टीत समोर जाणार तर, नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला वाटा दाखवतो. हिम्मत करावी लागते, कारण असं कधीच नसते की रात्र झाली तर सकाळ होणार नाही. जी आपण आशा सोडलेली असते ना आपल्या दुःखामुळे, आपलं काहीच चांगलं होणार नाही किंवा असंच आहे, मला असंच जगावं लागणार, सगळ्यांसोबत चांगलं होतं पण मला नाही वाटत तो देव माझ्यासोबत आहे. पण एक गोष्ट, आपण त्याच्यावर विश्वास जर ठेवला आहे, आपल्या त्या दुःखामुळे ते आपले विचार बनलेले असतात की आता माझं चांगलं होणार नाही, नाही होतं, असं नसतं, चांगलं होतं. फक्त महत्त्वाची असते ते वेळ, आणि प्रत्येकाची चांगली वेळ येते, विश्वास ठेवायचा. आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे की आपण जेव्हा आयुष्यात खूप वाईट फेजमधून जात असतो ना तेव्हा स्वतःला सांगायचं की मी एकटी नाही किंवा मी एकटा नाही. हा वेळ कठीण आहे, वेळ वाईट आहे, पण माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे, कारण त्या देवाने मला धर्तीवर जन्म दिलेला आहे. जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळेत माझ्यापर्यंत नक्कीच येईल. तिने आयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण करणं शक्य नाहीये आणि ते कधीच करायलाही नाही पाहिजे. आणि देवाला म्हणायचं की ठीक आहे, माझ्या मनासारखं झालं नाही तरी चालेल, पण माझ्यासाठी जे चांगलं आहे, उत्तम आहे, तिथपर्यंत मला तू नक्कीच नाही. कारण आपल्या इच्छेपेक्षा त्याची इच्छा खूप श्रेष्ठ आणि अगदी बरोबर असते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करा, तुमचे अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि ईश्वरचरणी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना, परमेश्वर तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर योग्य वेळेत पूर्ण करणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.